नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या 29मीच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की अर्जुन शिवानीच्या घरी येतो. शिवानी, सायली आणि तिची आई घरातून बाहेर येतात. अर्जुन बघतो तर सायलीच्या हाताला लागलेला असतो. तो तिला विचारतो. सायली बोलते, मी तुम्हाला नंतर सांगते. तो जो हा निर्णय घेतलाय तो खूप चांगला घेतलाय. तू खूप बरोबर करतेस. साक्षी आणि मैपत सारखी माणसं खूप सेल्फिश असतात. ती तुझा उपयोग संपल्यानंतर तुलाही मारून टाकतील. शिवानीची आई आपल्या हिरोला बोलते, वकील साहेब, शिवानी आधी कोर्टामध्ये खोटं बोलली होती तर त्याची शिक्षा आता तिला होणार नाही ना. त्यावर आपला हिरो बोलतो, मी आता तिला माफीचा साक्षीदार करेन, त्यामुळे घाबरण्याचं काही कारणच नाही. पण आता तुम्ही एका सेफ जागेत जा. जर साक्षीला कळलं की तुम्ही आता आमच्या बाजूने आहात तर ती काही करू शकते. यावर शिवानी बोलते, पण आम्ही आता कुठे जाणार. आपली हिरोईन मध्येच बोलते, हिच्यासाठी सर्वात सेफ जागा म्हणजे आपलं घर. आपण हिला आपल्या घरीच नेऊया. आपला हिरो बोलतो, परफेक्ट शिवानी, तू माझ्यासाठी माझ्या लहान बहिणीसारखी आहेस, त्यामुळे आता तुझी जबाबदारी माझी. तू आमच्या घरी चल. शिवानी बोलते, मी आता मागे फिरणार नाही, मी येते तुमच्या घरी. आपली हिरोईन बोलते, काकू, तुम्ही पण आता पहिले जसं घराला बाहेरून कुलूप लावत होता तसं कुलूप लावा आणि तुम्ही कुठेतरी जा. किंवा आपण यांना आपल्या कुसुमताईकडे ठेवूया का, ते आहेत हे कोणालाच कळणार नाही. शिवानी बोलते, तुम्ही आमचा किती विचार करताय आणि मी अशी वेड्यासारखी वागले. शिवानीची आई बोलते, बाळा, आपली जी चूक झाली ना तीच सुधारण्यासाठी हा चान्स मिळालाय. तो आता उद्या यांच्या बाजूने साक्ष दे. आपला हिरो बोलतो, चला तर मग निघूया आपण. शिवानी बोलते, हो हो, आम्ही आलोच बॅग घेऊन. शिवानी आणि तिची आई घरामध्ये जातात. इकडे साक्षी मैपतला भेटायला जेलमध्ये आलेले असते. मैपत बोलत असतो, काय सांगते, अचानक केस उभी राहिली कोर्टात, असं काय घाबड लागले त्या अर्जुनच्या हातात. यावर साक्षी बोलते, मला नाही माहित. त्या मूर्ख चैतन्याचा अशा वेळी कधीच काही उपयोग होत नाही. मला खात्री यांना यावेळेस ना अर्जुन मला नक्की अडकवणार. तुमच्या बरोबर मी जेलमध्ये येणार. यावर मैपत बोलतो, हे बघ पोरा, तुला आता बाहेरनं काय मदत मिळणार नाही, त्यामुळे आता आपण अडकलोय म्हणल्यावर गाढवाचे पायी धरावे लागणार. आपल्याकडे गाढव नाही पण चावीचं माकड तर आहे ना. यावर साक्षी बोलते, अहो पण अण्णा, मी त्याला सर्व खरं नाही ना सांगू शकत. मैपत बोलतो, अगं जेवढं जरुरीचं आहे तेवढंच सांग, सर्व कशाला सांगायचंय. म्हणजे तू एक काम कर, तू त्याला जे सांगितलं होतंस ना की खुनाच्या दिवशी तू दारू प्याली होतीस, ते तू खोटं सांगितलं होतं. त्याला जरा धक्का बसल पण ते घेईल सावरून. अहो अण्णा, मी जर त्याला हे सांगितलं तर सोडून जाईल मला तो, आणि आता जेवढा काय उपयोग होतो ना त्याचा तेवढाही होणार नाही. मग अगं बाप सांगतोय तेवढं ऐक ना, कशाला स्वतःचं डोकं चालवते. त्याला जरा घोळात घे, सेंटिमेंट करून टाक. आता त्या अर्जुन सुभेदाराच्या हाताला काय लागलंय हे काय माहितीये का आपल्याला? माहितीये का? नाही ना. मग अशा वेळेस तर त्या गडकरीला पुढे करायचा. यासाठीच तर एवढे दिवस पोचलाय ना त्याला नंतर कसा समजावायचा ते समजू आपण. साक्षी बोलते, ठीक आहे, करते मी जे काय करायचंय ते. बरं, मी आता निघते आणि कोर्टात जे काय होईल ते तुम्हाला कळवते. साक्षी जेलमधून निघून जाते. मैपत स्वतःशीच बोलतो, अरे ए अर्जुन, कोणतं गाभाड लागले रे तुझ्या हाती, ज्याच्या जीवावर तो एवढा टाणाना उड्या मारतोय, बघावं लागेल. साक्षी जेलच्या बाहेर येते आणि स्वतःशीच बोलते, अण्णांना काय जातंय बोलायला की चैतन्याला खरं सांग. जीवाचा आटापिटा करून त्याला मुठीत ठेवलंय मी. मनाविरुद्ध एंगेजमेंट करावी लागली त्या मूर्खाशी. आता जर का कळलं ना की मी त्याच्याशी खोटं बोलते तर काय खरं नाही. पण अर्जुननी जो काय पुरावा शोधलाय त्याच्यापासून कसं वाचू मी स्वतःला. इकडे प्रिया अस्मीला फोन करते आणि बोलते, काय अपडेट तुमच्या घरातले. अस्मी बोलते, काय नाही, पण तुझी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची बातमी आणली होतीस ना, त्यात काय दम. कारण अर्जुन आणि सायलीच्या नात्यात काहीतरी गडबड आहे हे नक्की, पण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे की नाही हे कसं कळणार. प्रिया मनात बोलते, तुझ्या कवटीत जर थोडा मेंदू असता ना तर सगळं कळलं असतं, पण एवढं कुठलं माझं नशीब. अस्मी बोलते, हॅलो हॅलो, तू आहेस ना. प्रिया बोलते, हो हो हॅलो, आहे आहे. अस्मिता, अर्जुन काय म्हणतोय, उद्या अर्जुन कोर्टात जाणार आहे का. मला काय माहित, मी कसं सांगू, मी नाही त्याच्या कामात काही लक्ष घालत. प्रिया मनातच बोलते, मग तू काय तिथं माहेरी बसून सारखी चरत राहणार का. तुझा एक पैशाचा उपयोग नाहीये. एवढ्यात आपले हिरो हिरोईन शिवानीला घेऊन आतमध्ये येतात. अस्मीचा फोन चालूच असतो. कल्पना बोलते, अर्जुन कोण आहे ही, म्हणजे मी हिला काही ओळखलं नाही. अर्जुन बोलतो, मम्मा, ही सायलीची आश्रमातली मैत्रीण आहे. काय नाही, मार्केटमध्ये भेटली सो सायली तिला घरी घेऊन आली. प्रतापराव बोलतात, हो का. सायली, अगं तिच्या चहा पाण्याचं बघ. आपली हिरोईन बोलते, हो बाबा, पण मला तुम्हा सर्वांची परवानगी हवी होती. पूर्णाजी बोलते, कशासाठी. आजची रात्र ही आपल्या घरी राहू शकेल. प्रिया हे सर्व बोलणं फोनवर ऐकत असत. प्रतापराव बोलतात, का ग, काही प्रॉब्लेम झालाय का. आपला हिरो बोलतो, हिची एक्झाम आहे ना उद्या. काय झालं, अचानक हिला तिचं राहतघर खाली करावं लागलं. काय ना, एक्झाम आहे ना तिची,
तर रात्री अभ्यास करता येणार नाही ना. इथे जर राहिले तर रात्री अभ्यास करायला आणि उद्या एक्झाम देईल, नाहीतर अख्खं वर्ष वाया जाईल तिचं. हो ना सायली? आपली हिरोईन बोलते हो ना. हो हो. आस्मी मध्येच बोलते आपण कधीपासून आपल्या घरात अभ्यासिका उघडलीये का? या घराचा आता आश्रम झाला. पूर्णाजी बोलते अस्मिता मोठ्यांना बोलू देत. या घरात पाहुण्यांचं नेहमी स्वागतच होतं, मग ते पाहुणे कोणाचेही असू देत. सुभेदारांचं मन खोटं नाहीये आणि इथे तर शिक्षणाचा प्रश्न आहे. कल्पना आजची रात्र या मुलीला इथंच राहू दे. आणि पूर्णाजी निघून जाते. कल्पना बोलते हे बघ बाळा तू इथे निवांत राहा, कसलीही काळजी करू नकोस. विमल बोलते आणि ताई तुम्हाला जर काही लागलं ना चहा कॉफी वगैरे तर मला सांगा, मी करून देईन ना. शिवानी बोलते मला काही नाही लागणार, तुम्ही मला इथे राहायची परवानगी दिली तेच खूप मोठे माझ्यासाठी, थँक्यू. प्रिया फोनवर हे सगळं ऐकत असते. प्रिया स्वतःशीच बोलते हा कोणाचा आवाज आहे? हा आवाज तर ओळखीचा वाटतोय, पण हा आवाज आश्रमातला कुठल्याच मुलीचा नाहीये. मग कोण आहे ही? पुढे आपण पाहतो की आपली हिरोईन शिवानीला जेवण घेऊन येते. आपली हिरोईन बोलते काही संकोच बाळगू नकोस, हे घर तुझंच आहे असं समज, आणि काय हवं नको असेल तर माग. काय झालंय? कसली भीती वाटते का? शिवानी मानेनेच हो बोलते. आपली हिरोईन बोलते अगं खरं तर आता घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, सत्याच्या मार्गावर चालताना भीती कसली? आमचे मधुभाऊ नेहमी, मधुभाऊ म्हणजे ज्यांच्यासाठी तू हे खरं बोलतेस ना, ते नेहमी बोलतात की आपण खोटं बोलताना बिनधास्त बोलतो, पण खरं बोलताना 10 वेळा विचार करतो. खरं तर हे उलटा असायला हवं ना. शिवानी बोलते माझा जो विचार करायचा होता ना तो आता करून झालाय, आता मी फक्त खरं बोलणार. सायली बोलते तुझ्यामुळे एक माणूस निर्दोष सुटायला मदत होणार आहे. आणि ती तिला जेवणाचं ताट देते. घे शांतपणे जेव. अगं हं तुला एक सांग, यांना आणि मला तुझं खरं नाव घरात कोणालाच कळायला नकोय, तर तुला काय नावाने हाक? शिवानी बोलते श्वेता चालेल? सायली बोलते हो चालेल ना. नीट जेव्हा श्वेता. सायली तिथून निघून जा. इकडे प्रिया खूप वैतागलेली असते, ती नागराची वाट बघत असते. नागराज आलेलाच नसतो. ती स्वतःशीच बोलत असते हा नागोबा आता कुठं राहिलाय, कुठं बिळात लपून बसलाय? ह्या सांगितलं लगेच बाहेर ये तर अजून येतोय. एवढ्यात नागराज तिथे. नागराजला बघून प्रिया बोलते काय हे, कुठे होता तुम्ही? तुम्हाला सांगितलं होतं ना लवकर यायला. ती सुनेता अचानक आली, आता काय करायचं? नागराज बोलतो अगं हो हो हो, ती सुमन झोपलीये, ती जर जागी झाली तर बोंबाबोंब होईल, चल लवकर चल. दोघे बाहेर येतात तर बाहेर सुनीता त्यांची वाट बघत उभी राहिलेली असते. प्रिया सुनीताला जाऊन बोलते अगं ये बेअक्कल, तू डायरेक्ट कशाला आलीस इथे? तू काय बॉडी वगैरे घेऊन आलीस का? अगं तुला सांगितलं होतं ना उद्या बॉडी कुठे आणायची ते मी तुला सांगते म्हणून. सुनीता बोलते नाही नाही मी बॉडी घेऊन नाही आले. अहो आमच्या ऑफिसमध्ये थोडा घोळ झालाय, आमचे सिनियर डॉक्टर सुट्टीवर गेले होते ना, ते आता परत आले, त्यांचं सगळीकडे बारीक लक्ष असतं, ते असताना मला बॉडी देता येणार नाही हे सांगायला आले मी. नागराज बोलतो ए शाने, किती पैसा वाचलाय ना तुझ्या डोक्यावर, माहितीये ना? आमचं जर काम नाही ना झालं अशी वाट लावीन ना तुझी. सुनीता बोलते अहो मी तुमचं काम करणारच, पण डॉक्टर असताना मला काहीच करता येणार नाही. प्रिया बोलते अगं ते डॉक्टर काय 24 तास हॉस्पिटलमध्ये बसून असतात का? ते नसताना तू तुझं काम कर ना. सुनीता बोलते अहो ते 2 दिवसांनी कॉन्फरन्सला जाणार आहेत, तेव्हा मी बॉडी काढण्याचा प्रयत्न करेन. नागराज बोलतो 2 दिवसांनी? आणि तोपर्यंत आम्ही काय माशा मारत बसायचं का? प्रिया बोलते अहो हरकत नाही, 2 दिवस तर 2 दिवस, पण बॉडी आमच्या ताब्यात आलीच पाहिजे. डॉक्टर गेले की लगेच कामाला लाग, निघ आता. सुनीता निघून जाते. नागराज खूप वैतागतो. नागराज बोलतो हे असंच आहे, असंच आहे, जे ठरवतो ना ते कधीच होत नाही. म्हणजे आपण ठरवलं होतं उद्यापासून जे काम करायचं ते आता काय होणार नाही. आपली ना सुरुवातच नेहमी प्रॉब्लेम नाही होत. प्रिया बोलते असा कशाला विचार करताय? उलट असा विचार करा ना की आपल्याला 2 दिवस मिळालेत अजून प्लॅन करायला, किल्लेदारला मस्त बाटलीत उतरवू. अहो चला आता, नाहीतर तुमची बायको नेहमीप्रमाणे नको त्या वेळी एंट्री घेईल. चला पुढे आपण पाहतो की सकाळ सकाळ इकडे सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात. कल्पना बोलते श्वेता सावकाश खा आणि पोटभर खाऊनच जा. आपली हिरोईन बोलते नाही नाही आई पटापट खाऊ दे तिला, म्हणजे कसं. सायली बोलता बोलता थांबते. अर्जुन सायलीला सावरत बोलतो श्वेताला ना जाता जाता ड्रॉप करूया, म्हणजे तिला परीक्षेला उशीर नको व्हायला. चला आवरा, तुला ड्रॉप करतो तुझ्या परीक्षेच्या इथे, मग आम्ही पुढे जातो. सायली बोलते मी कॉफी करते तुमच्यासाठी. सायली कॉफी करायला जाते. अर्जुन सायलीच्या जवळ जातो आणि तिला हळूच बोलतो तुमचा विश्वास आहे ना शिवानीवर, म्हणजे लास्ट मोमेंटला ते काही प्रॉब्लेम नाही ना करणार? सायली बोलते अजिबात नाही करणार, तुम्ही निर्धास्त राहा. एवढ्यात अर्जुनला शर्मांचा फोन येतो. अर्जुन फोनवर बोलत बोलत घराच्या बाहेर जातो. अर्जुन फोनवर बोलत बाहेर उभा राहिलेला असतो. एवढ्यात तन्वी अर्जुनच्या घरी येते. अर्जुन तन्वीला बघून फोन ठेवतो आणि तो जोरात ओरडतो तन्वी तू इकडे कशी काय? व्हॉट अ सरप्राईज. घरातील सर्वजण अर्जुनचा आवाज ऐकतात. प्रिया मनातच बोलते माझं इतक्या जोरात स्वागत, ते सुद्धा अर्जुन कडून. अर्जुन तिच्या जवळ जात बोलतो व्हॉट अ सरप्राईज, तू इथे कशी काय? म्हणजे आपल्या आज केसची हिअरिंग आहे ना, तू कोर्टात नाही येणार आहे? तन्वी बोलते हे मी तुला विचारायला हवं
की आज तुझ्या लाडक्या केसची तारीख आहे आणि तू घरीच? अर्जुन बोलतो, अगं मी निघणारच होतो आता, पण तुला येताना पाहिलं ना म्हणून तुला भेटायला बाहेर आलो मी. तन्वी बोलते, पण मी आधी पूर्णाजीला भेटून येते, नाहीतर तिला वाईट वाटेल ना. ती अर्जुनला टाळत आतमध्ये जाते. इकडे सायली तन्वीला बघून शिवण्याच्या हाताला धरते आणि तिला पटपट वरती घेऊन जाते. तन्वी आत येते आणि ती बघते तर सायली शिवानीला घेऊन तिच्या रूम मध्ये चाललेली असते. तन्वी मनातच बोलते, ती मुलगी कोण होती? तिला आधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. जिचा आवाज मला ओळखीचा वाटला तीच असेल नाही. तिला कुठे बरं बघितलंय? कोर्टात जिने साक्षीच्या बाजूने साक्षी दिली होती ती मुलगी होती काही, पण ती इथे कशी काय? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली प्रियाशी बोलत असते. प्रिया, तो आज इथे कशी काय आलीस कोर्टात न जाता? प्रिया बोलते, ते काय ना, मला कळलं की आपली कुठली तरी आश्रमातली मैत्रीण इथे आली आहे म्हणून तिला मी भेटायला आले. मग कोण आलंय? कल्पना बोलते, अगं श्वेता आली आहे, तू ओळखतेस ना तिला? तन्वी बोलते, नाही, कारण श्वेता नावाची कुठलीच मुलगी आमच्या आश्रमात नव्हती.